हॅलो दोस्तों, सभी को मेरा प्रणाम. सर्वांना माझा नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जे काही स्टेट बोर्डला शिकतात ते सर्वांना, हिंदी सायडर असो मराठी सायडर असो, महाराष्ट्र शासनाचा जो काही 10वीचा पेपर आहे त्यासाठी आपण तयारी करतोय आणि ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर आपण पाहणार आहोत. या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत की खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. त्यामध्ये आपण शिकणार आहोत काय तर पहिला आहे ग्रॅव्हिटेशन, नंतर आहे कॅपलर्स लॉ, नंतर ॲक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. मोर डिटेल्स वी आर गोइंग टू लर्न अबाउट दिस. जस्ट यू हॅव टू कंटिन्यू दिस व्हिडिओ. तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ हा सतत कंटिन्यू पाहत राहा, असंच मी अपेक्षा ठेवतो आणि पुढे व्हिडिओ पाहत राहा. चला आपण आता पाहूया की यामध्ये पहिला टॉपिक म्हणजे तो काय आहे, आपण काय पाहणार आहोत. हे मी तुम्हाला सांगितलं की सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स, तर हे पाहणारच आहोत आणि डिटेलमध्ये आपल्याला हे सर्व गोष्टी शिकायचे. तर पहिला आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता हे आपल्याला पाहिजे, त्यामध्ये केप्लर्स लॉ काय आहे हे पण आपण शिकणार आहोत. तत्पूर्वी पहा, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, शेजारच्या दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ पहा. केप्लर्स लॉ and gravitational force. Kepler's law, acceleration due to the gravitational force of the earth, that also we are going to learn here. Now see here students, next topic that is free fall also we are going to learn. Acceleration due to the gravitational force and then free fall also. What is free fall हे मी मराठीत सांगणार आहे. त्यानंतर सर्क्युलर मोशन and centripetal force, Newton's universal law of gravitation, that also we are going to learn here in this topic. So another one topic that is escape velocity also we are going to learn. Now we have to see that can you recall page number 1 in your textbook. तुमच्या पुस्तकाचं पान नंबर 1 काढा. त्यामध्ये आपण पाहणार आहोत what are the effects of the force acting on the object. आता कोणते कोणते फोर्स असतात पहा एखाद्या वस्तूवर जे ॲक्ट करतात किंवा त्यावर परिणाम होतो. तर त्याचा परिणाम आहे स्नायुबल आहे, म्हणजे त्याला मस्क्युलर फोर्स म्हणतो. मस्क्युलर फोर्स आहे. अजून काही फोर्सेस आहेत पहा, अनेक फोर्सेस आहेत तसे. मग तुम्ही ते फोर्सेस पाहू शकता की कोणते आहेत अजून. आता पहा, मस्क्युलर फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स आहे, अजून तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, विविध प्रकारचे फोर्स आहेत पहा. हे इलेक्ट्रिक फोर्स आहे, इलेक्ट्रिकल फोर्स म्हणतो आपण त्याला, आहे की नाही. आपण त्या मोशनचे प्रकार वेगळे आहेत आणि फोर्सचे प्रकार वेगळे आहेत. ज्या फोर्समुळे काय होतं, परिणाम काय होईल, एखाद्या वस्तूवर वस्तूचा आकार बदलेल, वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागी जाईल, म्हणजे त्याचा डिस्प्लेसमेंट होईल. डिस्प्लेसमेंट झालं म्हणजे वस्तूची जागा बदलली, बरोबर आहे की नाही. मग असे परिणाम करणारे गोष्टी आहेत. मग आपल्या जीवनामध्ये जो परिणाम होतो तो आपल्या जीवनामध्ये कोणता परिणाम होतो, तर आपल्याला जे काही आपण फॅमिलीला आपण त्याचा प्रश्न पाहूया. त्यानंतर दुसरा, आता पहा आपण पाहिलं की कोणते फोर्स आहेत. त्यानंतर आपल्याला दोन इथं दिलेला आहे पहा, व्हॉट आर द टाइप्स ऑफ फोर्सेस, मी जे आता तुम्हाला सांगितले. आता एक असा गोल काढला म्हणजे बॉल सारखा, आणि हा चेंडू काढल्यानंतर चेंडूवर जर आपण फोर्स केला म्हणजे या बॉलवर जर आपण दाबलं, त्याला आपण पहिले पाहिले टाइप्स ऑफ फोर्स कोणते आहेत ते, ठीक आहे की नाही, आणि काय परिणाम करतात. तसं चेंडूवर जर दाबलं तर त्याचा आकार बदलेल. आता पहा, फॅमिलियर विथ. मग एक उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर सायकलचं मी आता दिल्याप्रमाणे सायकलचं उदाहरण आहे. आणि सायकलच्या उदाहरणामध्ये मी सांगेल की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही सायकल चालवता सर्क्युलर मोशन त्यामध्ये होत असतं, आणि त्यावेळी ज्यावेळी सायकल थांबली जाते, तुमचा स्नायुबल त्याला लागतं, तर त्यामध्ये तुम्ही ब्रेक लावता. ब्रेक लावल्यानंतर ते घासतं, चाकाला घासल्यानंतर ब्रेक काय होतं, मग गाडी थांबते किंवा सायकल थांबते, बायसिकल. म्हणजेच निश्चितच आपला हा फॅमिलियर आहे, आपण नेहमी वापरतो ते. अजून दुसरं म्हणजे काय, आपण चालताना आपल्या पायाचं फ्रिक्शन होतं, त्यामुळेच आपण काय होतो, एका जागेवर उभा राहू शकतो किंवा आपण थांबवू शकतो, चालू शकतो व्यवस्थित. जर हे फ्रिक्शन झालं नसतं तर आपण घसरलो असतो. म्हणजे अनेक अशा गोष्टी आहेत की आपल्या जीवनाशी निगडित आहेत, आपण त्या पाहत आहोत. त्याच्यानंतर आहे पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत, व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल काय माहिती आहे, की आपल्याला एवढंच माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल की जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा ज्यावेळेस एखादी वस्तू वर जात असते तेव्हा ती खाली पडते, आणि ती खाली पडल्यानंतर आपल्याला लगेच कळतं की बाबा ही खाली का आली, आणि हे ग्रॅव्हिटी असल्यामुळेच ही खाली आली, हे एवढंच माहिती आहे आपल्याला. परंतु हे आपण असंच कुठेतरी 6वी 7वीच्या पुस्तकात वाचलेलं, मागे शिकलेलोच आपल्याला माहिती आहे. पण आपण आता डिटेल कन्सेप्ट पाहणार आहोत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय. वेन अन ऑब्जेक्ट गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द अर्थ, यू कॅन नोट डाउन दिस, पॉज दिस व्हिडिओ and again you can write it. Just when an object get attracted towards the earth, then the gravitational force occur there. Why? Because that is called gravitational force, because it is at the center. So this concept we are going to learn, how this conclusion get occur in the mind of that person who have discovered this. See here we have seen in the previous standard that, आता पहा लक्ष द्या सर्वांनी, we have seen in the previous standard that the gravitational force standard, that the gravitational force
a universal force and it acts not only between two objects on the earth but also between any two objects in the universe. Let us know how this force was discovered. आता लक्षात घ्या हा फोर्स कसा डिस्कवर झाला, म्हणजे पहिल्यांदा कोणाला कळलं आणि त्याच्यानुसार हे काय म्हणजे त्याने निष्कर्ष कसा काढला. तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय मी आता तुम्हाला सांगितलं. an object get attracted towards the earth, that force by the force, then that is called the gravitation. Once again I'm telling to you, see, when an object get attracted towards the earth by a force, that force is called gravitational force. Okay, see here how it is discovered, that we are going to learn here. See here, gravitation, this topic we are going to learn. मित्रांनो, सेमी इंग्रजी माध्यमाची जी मुलं असतात त्यांना हे थोडंसं अवघड जातं समजायला, पण मी मराठीत सांगत आहे तुमच्या बोलीभाषेमध्ये. जे मी इंग्रजीत व्याख्या सांगतो त्या इंग्लिशमध्ये लिहून घ्या, समजून सांगतो. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. ॲज वी हॅव लर्न दॅट इन द फेनॉमिनन ऑफ द ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. अंडरलाईन दिस पार्ट, सर आयझॅक न्यूटन. इट्स द मोस्ट इम्पॉर्टंट दॅट हू डिस्कवर्ड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. यू कॅन नोट डाऊन देअर सर आयझॅक न्यूटन. याला इसाक नाही वाचायचं तर आयझॅक वाचा त्याला, ठीक आहे. ॲज द स्टोरी गोज ऑन डिस्कवर द फोर्स बाय द सेटिंग अँड ॲपल ऑफ फॉल ऑन द ट्री ऑन द ग्राउंड. हे आतापर्यंत पाहिलं आपण, ठीक आहे. आता त्याला एक स्टोरी त्याला कळली किंवा हे वरतून खाली का पडतो ॲपल. ही ऑन्डर्ड वाय ऑल ॲपल्स फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. हे सरळच खाली का पडतात. आता पहा इथं त्याला एक कन्क्लुजन आलं की ॲज द स्टोरी गोज द discovered the force by seeing an apple fall from the tree, why it is vertically just falls down. म्हणजे कसं, आता पहा तुम्हाला एक थोडक्यात सांगायचं झालं तर हे कसं, आपण उभी एक रेष काढली म्हणजे वरतून खाली, याला आपण काय म्हणू, व्हर्टिकली. मग हे असं तिरकं का जात नाही किंवा होरिझॉन्टल का जात नाही. हा जो ॲपल आहे पडताना आडवा का पडत नाही किंवा हा तिरका का पडत नाही. मग हा ॲपल पडतो तरी कसा, मग सरळ पडतो. मग हा वरती का जात नाही आहे. समजा खाली पडतोय ना, तो वरती का नाही जात, तो खालीच काय येतो. मग याच डायरेक्शनने काय येतो, या डायरेक्शनने का नाही जात वरती. मग खालच्या डायरेक्शनने, ही जी वरची डायरेक्शन दिली ह्या डायरेक्शनने का जात नाही, मग तो नेहमी खाली येतो. खाली येण्याचं कारण काय. मग यावरून त्याने एक कंक्लुजन काढलं की आता हा फोर्स जो आहे तो इतर याच्यावर पडतो का. म्हणजे इथं त्यांनी दिलेलं आहे काय, वाय दे डू नॉट फॉल ऑन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. म्हणजेच मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आडवा का जात नाही, तिरका का जात नाही, उभाच का येतो खाली, सरळच का खाली पडतो, जो सफरचंद आहे तो. चला तर अशा पद्धतीने म्हणजे याचं कंक्लुजन जे काढलं आणि ज्याचा शोध लावला ते म्हणजे सर आयझॅक न्यूटन. आता आपण डिटेलमध्ये पाहूया. पहा तुम्हाला पेज दिसतंय सर्वांना. आता पहा आपण काय पाहत होतो हे. आफ्टर मच थॉट, त्याने भरपूर विचार केला. ही केम टू द कंक्लुजन, निष्कर्ष काढला त्याने, दॅट द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजे त्याला हे कळलं की हे पृथ्वीवर पडते, याचं नेमकं काय आहे की पृथ्वी त्याला त्याच्याकडे अट्रॅक्ट करते, हे त्याला कळलं. अँड दिस इटसेल्फ अँड दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी द डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आणि त्याने हा निष्कर्ष काढला, हा जो पृथ्वीवर पडतोय ना तर हा पृथ्वीच्या सेंटरला कनेक्ट आहे, ठीक नाही. द डायरेक्शन फ्रॉम द ॲपल ऑन द ट्री, द सेंटर ऑफ द अर्थ इज द वर्टिकल डायरेक्शन ऑन द पोझिशन ऑफ द ॲपल अँड दस द ॲपल फॉल्स वर्टिकली डाऊनवर्ड्स. सिम्पल त्याने कंक्लुजन काढलं की बा हा जो ॲपल खाली पडतो की निश्चितच हा सेंटरला कनेक्ट असणार आहे हा फोर्स आणि त्यामुळेच हा ॲपल खाली पडतो. यू कॅन नोट डाऊन दिस. द डायरेक्शन फ्रॉम द ॲपल ऑन द, तो वर्टिकली डाऊनवर्ड्स आहे, तो हॉरिझॉन्टल नाही आहे, ठीक आहे ना, असा पडत नाही आहे, तो सरळच का पडतो. यावरून त्यांनी निष्कर्ष काढला आणि त्यावरून एक उदाहरण त्यांनी आपल्यासमोर मांडलं. ही एक फिगर आहे पहा दिलेली इथं. ही फिगर आहे, त्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिलेला आहे, त्यामध्ये एक चंद्र आहे, मून आहे, नंतर फॉलिंग ॲपल कसा दाखवला आहे तिथं दिलेलं आहे, अर्थचं चित्र दिलेलं आहे आणि इथं एक चित्र म्हणजे झाडाचं आहे. आता तुम्ही पहा इथे एक माणूस बसलेला आहे, म्हणजे स्वतःची एक कल्पना केलेली आहे की हे सर आयझॅक न्यूटन आहेत असं आपण समजायचं.
आणि ते एका सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले आहेत. मग खाली त्यांनी दिले इथं, द फोर्स ऑन ॲन ॲपल ऑन द फोर्स टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ अलॉंग द परपेंडिक्युलर फ्रॉम द position of the apple to surface the earth. In figure also shows that the gravitational force between the earth and the moon, the distance in the figure are not according to the scale. आता पहा, हा सर्वच डिस्टन्स सारखा आहे का? नाही. काही ॲपल खाली आहेत, काही ॲपल त्याच्या वर आहेत, आहे की नाही? म्हणजे चंद्र का खाली पडत नाही असाही प्रश्न तुमच्या डोक्यात आला असन. परंतु तिथं एक फोर्स आहे अट्रॅक्ट केलेला, पृथ्वी आणि चंद्राचा, आणि तो फोर्स असल्यामुळे ते अट्रॅक्शन होत नाही आहे. आता आपण पाहूया पुढचं. न्यूटन थॉट दॅट इफ द फोर्स ऑफ द ग्रॅव्हिटेशनल ॲक्ट्स ऑन ॲपल द ट्री ॲट डिफरंट हाईट्स फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ कॅन इट ऑल्सो ॲक्ट ऑन द ऑब्जेक्ट ॲट इवन ग्रेटर हाईट्स. बघा आता हे जी काही सफरचंदाचं पडण्याचं जे आहे का नाही, काही वेगवेगळ्या जागेवरून पडतात पहा, काही उंचावरून पडतात, त्याच्या खालीवरून पडतात, ठीक आहे की नाही? मग पहा, मच फादर अवे फ्रॉम द अर्थ, अवे फ्रॉम द अर्थ लाईक फॉर एक्झाम्पल द मून. पहा आता मून किती दूर आहे, मग एवढा दूर मून, मग तो मून कसा नाही खाली येत? मग काही अंतरावरून काय असणाऱ्या निश्चित वस्तू खाली पडणार नाही, असं त्यांनी निष्कर्ष लावला. म्हणजे पृथ्वीच्या वर गेल्यानंतर, खूप दूरवर गेल्यानंतर, निश्चितच पृथ्वीच्या दूरवर गेल्यानंतर, पृथ्वीपासून खूप अंतरावर गेल्यानंतर ती वस्तू खाली पडणार नाही, याचा त्यांनी निष्कर्ष लावलेला. पहा इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. निश्चितच जो काही मी आताच हेड सांगत आहे ना, हे तुम्हाला कळलं असेल. आता यामध्ये आपण पाहणार आहोत फोर्स अँड मोशन. आता फोर्स काय असतं हे तुम्हाला सांगतो मी. व्हॉट इज कॉल्ड फोर्स? वेन वी अप्लाय वेन अन ऑब्जेक्ट गेट चेंज इट्स डायरेक्शन ऑर, पहा एकदा आपण कलर पेन घेऊ. वेन अन ऑब्जेक्ट गेट चेंज इट्स, मी दुसरी व्याख्या सांगतो तुम्हाला, चेंज द स्पीड as well as the direction of motion of an object is called the force. बघा म्हणजे एखाद्या वस्तूचा जी काही दिशा बदलते आणि त्याची स्पीड बदलते तेव्हा त्याला म्हणायचं फोर्स. एखाद्या वस्तूला पहा तुम्ही जोरात ढकला, ती फास्ट म्हणजे गतीने जाईल, आणि एखाद्या वस्तूला तुम्ही त्याची डायरेक्शन चेंज करण्यासाठी सुद्धा फोर्सचा वापर करता का? तुम्हाला सायकलचं जर वळवायची असेल तर सायकल तशी वळणारच नाही, मग तुम्हाला तिथं फोर्स लावाच लागणार आहे, म्हणजे ती डायरेक्शन चेंज करेल. तुम्हाला स्वतःला पळताना डायरेक्शन बदलायला लागते, ठीक आहे की नाही? आता पाहूया व्हॉट्स द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. पहा हे सर्व आपण टॉपिक पाहणार आहोत. असेच मी तुम्हाला प्रत्येक पानावरची प्रत्येक कन्सेप्ट, हे पूर्ण ग्रॅव्हिटेशन काय आहे, याच्यामध्ये त्यांनी कसा निष्कर्ष लावला, याच्याबद्दल हर एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आहे. जर नाही समजलं तर तुम्ही कमेंट करा, आणि तुम्ही लाईक करा, डिसलाईकसुद्धा करू शकता. जर तुम्ही डिसलाईक केलं तर मला कळेल की का नाही समजलं. अजूनही बेल आयकॉनला क्लिक केलं नसेल सबस्क्राईब तर सबस्क्राईब करा, आणि पुढील व्हिडिओसाठी सावध राहा. धन्यवाद. जय हिंद.